नमस्कार मित्रांनो, जय महाराष्ट्र. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला महाराष्ट्र पोलीस भरतीबद्दलची आताची सर्वात मोठी अपडेट सांगणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस काय म्हटले आहे आणि किती पदे आपल्या महाराष्ट्रामध्ये निघणार आहेत याबद्दलची सर्व इन्फॉर्मेशन आज या व्हिडिओ देणार आहे. त्यामुळे मित्रांनो, आजचा व्हिडिओ खूप महत्त्वपूर्ण होणार आहे. त्यामुळे तुम्ही या व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा, कारण हा व्हिडिओ खूप महत्त्वपूर्ण आहे. कारण मित्रांनो, जो महाराष्ट्रामध्ये जो विद्यार्थी आहे आणि त्याला व्हायचं की बाबा मला पोलीस व्हायचं आहे, तर मित्रांनो त्या विद्यार्थ्यांनी या व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघायला पाहिजे. कारण या व्हिडिओमध्ये तुम्हाला सर्व इन्फॉर्मेशन देणार आहे की आपल्या महाराष्ट्रामध्ये पोलीस भरती कधी निघणार आहे, किती पदे निघणार आहेत आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काय म्हटले आहे काय नाही याबद्दलची सर्व इन्फॉर्मेशन तुम्हाला या व्हिडिओ देणार आहे. त्यामुळे मित्रांनो, तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कारण हा व्हिडिओ खूप महत्त्वपूर्ण आहे. आणि मित्रांनो, जर का तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करून सांगा आजचा व्हिडिओ कसा वाटला. आणि मित्रांनो, जर का तुम्ही नवीन असाल तर तुम्ही आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि तिथल्या बेल आयकॉनच्या घंटीला प्रेस करा. चला तर मित्रांनो, आजचा व्हिडिओ सुरू करूया. मित्रांनो, महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे की आपल्या महाराष्ट्रामध्ये लवकरच पोलीस भरती निघणार आहे. ती म्हणजे मित्रांनो सप्टेंबर ते ऑक्टोबर महिन्यामध्ये आपल्या महाराष्ट्रामध्ये पोलीस भरती निघणार आहे. त्यामुळं विद्यार्थ्यांनी काळजी करायची काही गरज नाही असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे. आणि मित्रांनो सांगतो, अजून एक गुड न्यूज आहे. तसेच मित्रांनो, मुख्यमंत्री फडणवीस साहेब यांनी म्हटले आहे की आपल्या महाराष्ट्रामध्ये येणाऱ्या 2 ते 3 महिन्यामध्ये 11,000 पोलीस पदांची भरती होणार आहे. हो मित्रांनो, 11,000 पोलीस पदांची भरती होणार आहे. म्हणजे आपल्या महाराष्ट्रामध्ये 11,000 पोलीस पदांची भरती होणार आहे. त्यामुळं काळजी करायची काही गरज नाही. मित्रांनो, आपल्या महाराष्ट्रामध्ये असे खूप काही विद्यार्थी आहेत, त्यांना महाराष्ट्र पोलीस व्हायचं आहे. त्यामुळे मित्रांनो, त्यासाठी ही एक खूप संधी चांगली आहे. जर मित्रांनो तुम्हाला 2025मध्ये महाराष्ट्र पोलीस व्हायचं असेल तर तुम्हाला खूप मेहनत घ्यावी लागेल आणि खूप चांगल्या प्रकारे तयारी करावी लागेल. कारण मित्रांनो, आपल्या महाराष्ट्रामध्ये असे खूप काही पोरं आहेत ज्यांना महाराष्ट्र पोलीस व्हायचं आहे. तर मित्रांनो, कॉम्पिटिशन वाढणारच आहे. त्यामुळं तुम्हाला एक काम करायचं आहे, ते म्हणजे तुम्ही आत्तापासूनच तयारीला लागा. जर तुम्ही आत्तापासूनच तयारीला लागला असेल तर तुम्ही येणाऱ्या काही दिवसामध्ये तयारी तुमची चांगली होईल आणि तुम्ही महाराष्ट्र पोलीस होऊ शकता. मित्रांनो, काळजी करायची काही गरज नाही. 11,000 पोलीस पदांची भरती होणार आहे आपल्या महाराष्ट्रामध्ये. तर मित्रांनो, तुम्हाला सांगतो की तुम्ही आता कशा प्रकारे तयारी करू शकता. मित्रांनो, तुम्हाला सांगतो, जर का तुम्हाला खरंच 2025मध्ये पोलीस व्हायचं असेल तर तुम्हाला फक्त ह्या 2 टिप्सला फॉलो करायला पाहिजे. नंबर 1, ग्राउंड आणि लेखी परीक्षा. कारण मित्रांनो, ग्राउंड होणार आहे 50 मार्काचं आणि लेखी परीक्षा होणार आहे 100 मार्काची. तर मित्रांनो, तुम्हाला ह्या 2 गोष्टीवर फोकस करायला पाहिजे. सगळ्यात अगोदर मित्रांनो, तुम्हाला ग्राउंड असायला पाहिजे. त्यानंतर तुमची लेखी परीक्षा कमीत कमी तुम्हाला 100 पैकी 90+ मार्क घ्यायला पाहिजे, ते बी लेखीला. आणि ग्राउंडला तुम्हाला 50 पैकी कमीत कमी 40 ते 45 मार्क घ्यायला पाहिजे. जर तुम्ही हे केलं असेल तर तुमचं 100% सिलेक्शन खरं आहे. म्हणजे तुम्ही 100% पोलीस होऊ शकता. टिप नंबर 2, मित्रांनो मेहनत घ्या. जर तुम्ही मेहनत घेतला असेल तर तुमचं लवकरात लवकर सिलेक्शन होते आणि जर तुम्ही मेहनत नसेल घेतलं तर तुमचं होणार नाही. फक्त मित्रांनो, तुम्हाला हार्डवर्क करायला पाहिजे आणि स्मार्ट वर्क करायला पाहिजे. हे 2 जर तुम्ही टिप्स फॉलो केलं असेल तर तुम्ही आपल्या महाराष्ट्रामध्ये 2025मध्ये पोलीस होऊ शकता. तर मित्रांनो, ही होती आताची पोलीस भरतीची नवीन अपडेट. कशी वाटली काय नाही कमेंट करून नक्कीच सांगा. जर का तुम्हाला मित्रांनो महाराष्ट्रामध्ये पोलीस व्हायचं असेल तर तुम्हाला मी जे काही दिलेले सर्व टिप्स फॉलो करायला पाहिजे. जर तुम्ही फॉलो केला असेल तर तुम्ही पोलीस होऊ शकता. मित्रांनो, व्हिडिओ कसा वाटला काय नाही कमेंट करून नक्की सांगा. मित्रांनो, जर का तुम्हाला व्हिडिओ चांगला वाटला असेल तर तुम्ही या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करून सांगा आजचा व्हिडिओ कसा वाटला. अजून मित्रांनो, जर का तुम्हाला काही प्रश्न असतील, डाऊट असतील तर तुम्ही बिनधास्त कमेंटमध्ये विचारा, मी त्यांचं आन्सर देऊन टाकेन. मित्रांनो तुम्हाला गव्हर्नमेंट जॉब अपडेट, प्रायव्हेट कंपनीची जॉब अपडेट, सरकारी नोकरीची माहिती अपडेट याबद्दल माहिती पाहिजे असेल तर तुम्ही एकच काम करा, ते म्हणजे आपल्या यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि तिथल्या बेल आयकॉनच्या घंटीला प्रेस करा. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.